नमस्कार मित्रांनो, स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपल्या स्व ओळख या सिरीजमधील आजचा हा चौथा भाग तुमच्या समोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. कारण ही सिरीज म्हणजे आपल्या जीवनाचा गाभा आहे, एक फाउंडेशन आहे आपल्या जीवनाचं की ज्याच्यावरती आपल्या जीवनाची यशस्वी इमारत उभी राहणार आहे. स्व ओळखीतून स्व विकासाकडे हेच आपलं या सिरीज मागचं उद्दिष्ट आहे. मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं की स्व ओळख का महत्त्वाची आहे, आपले मुखवटे कसे उतरवायचे, आपले खरे गुण आणि आपल्या मर्यादा कशा ओळखायच्या, आपल्या भावनांवरती नियंत्रण कसं आणायचं, EQ कसा आपला वाढवायचा. आणि आता आजच्या भागामध्ये आपण एका आपल्या आयुष्याच्या किंवा आपल्या मनाच्या एका महत्त्वाच्या गाभ्याला स्पर्श करणार आहोत आणि तो म्हणजे आपल्या मर्यादा, आपल्यावरती मर्यादा आणणाऱ्या आपल्या समजुती. सायकोलॉजीच्या भाषेमध्ये यालाच लिमिटिंग बिलीफ्स असं म्हटलं जातं. आता कोणते कोणते असे लिमिटिंग बिलीफ्स आहेत बरं? जसं की माझं नशीबच चांगलं नाही. हे तुम्ही बऱ्याचदा स्वतःबद्दल बोलताना तुम्हालाच ऐकलं आहे का? किंवा तुमच्या आसपासच्या माणसांना सुद्धा तुम्ही असं बोलताना ऐकलंय का की अरे माझं नशीबच चांगलं नाही, मला हे सगळं करायचंय पण माझ्याकडे वेळच नाही आहे, मला हे जमतच नाही, माझ्याकडे ते पोटेन्शियलच नाही आहे, माझी कपॅसिटीच नाही आहे, माझी केपेबिलिटीज नाही आहे. अशा बऱ्याच गोष्टी नाही आहेत, नकारात्मक किंवा लॅकिंग अशा ज्या गोष्टी आपण बोलतो, ऐकतो आणि स्वतःबद्दल त्या धारणा करून घेऊन तसंच स्वतःला समजतो आणि त्या एका अदृश्य अशा पिंजऱ्यामध्ये स्वतःला कैद करून ठेवतो. त्या सगळ्या आहेत या आपल्यावरती मर्यादा घालणाऱ्या आपल्या समजुती, म्हणजेच आपल्या या धारणा. मग आता या धारणांचं मूळ जर आपण शोधायला गेलं तर ते कुठे आहे? तर बऱ्याचदा मित्रांनो याचं मूळ आपल्या बालपणामध्ये असतं. लहानपणापासून आपण जे ऐकतो किंवा आपल्याला जे ऐकवलं जातं, सुनावलं जातं, समजावून सांगितलं जातं, त्या गोष्टी आपल्या मनामध्ये पक्क्या बसतात, रुजतात आणि पुढे जाऊन त्या आपल्या पक्क्या बिलीफ सिस्टम्स बनतात. मग त्या ब्रेक करणं आपल्या मनात असूनही आपल्याला जमत नाही किंवा त्या आपल्या लिमिटिंग बिलीफ्स आहेत हे आपल्याला कळतच नाही कित्येक काळ. या लिमिटिंग बिलीफ्स आपल्या भोवती अदृश्य अशा भिंती उभ्या करतात, आपल्याला एका झोनमध्ये अडकवून ठेवतात, पण आपल्याला मात्र ते कळतच नाही. आपण वेगळ्याच समजुतींवरती जगत असतो. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये याच सगळ्या आपल्या गैरसमजुतींना आपल्याला तोडायचं आहे आणि मग बघा यशाकडे आपली मार्गक्रमणा किती वेगाने होते ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण यामध्ये लिमिटिंग बिलीफ्स विषयी आपल्याला खूप मोलाची माहिती मिळणार आहे आणि ज्याचा वापर करून आपण आपला स्वविकास नक्कीच साध्य करून घेणार आहोत. कदाचित तुमच्या आयुष्यात अशा काही लिमिटिंग बिलीफ्स नसतील सुद्धा, पण जर तुम्हाला असे कोणी तुमचे ओळखीचे व्यक्ती असतील, तुमचे कोणी मित्रपरिवारात, परिजनांमध्ये अशा कोणी व्यक्ती असतील की ज्यांना तुम्ही हे लिमिटिंग बिलीफ्समध्ये जगताना पाहिलं असेल, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि त्यांना सुद्धा स्वविकासाकडे नेण्यासाठी मदत करा. तर मित्रांनो, एक इथं उदाहरणादाखल आपण एक गोष्ट बघूयात की एका माहुताने एका लहान अशा हत्तीचं पिल्लू विकत आणलेलं असतं आणि त्या हत्तीच्या पिल्लाला तो पळून जाऊ नये म्हणून साखळदंडाने त्यांनी बांधून ठेवलं असतं एका खांबाला. त्या हत्तीच्या पिल्लानी त्या साखळदंडाला सोडून पळून जाण्याचा कित्येकदा प्रयत्न केला, पण त्याची शक्ती अपुरी पडली आणि त्या साखळदंडाला तो सोडू शकला नाही, तोडू शकला नाही. आणि मग पुढे जसं जसं त्या हत्तीचं पिल्लू मोठं होत गेलं, ती साखळदंड आणि ती मर्यादा हीच त्याच्या मनामध्ये रुजली गेली आणि पुढे जाऊन कधीही त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्नच केला नाही. पुढे ते हत्तीचं पिल्लू एक शक्तिशाली हत्ती बनलं, त्याच्यामध्ये अफाट शक्ती आली, तो साखळदंड सहजासहजी तोडू शकत होता, पण लहानपणापासून त्याच्यावरती जे संस्कार झाले होते, त्याच्या मनामध्ये जे विचार रुजले होते, त्यानुसार त्यांनी ती साखळी कधीच तोडली नाही आणि त्या साखळीकडे तो त्या लहानपणच्या हत्तीच्या नजरेतूनच तो बघत राहिलेला होता. मग बघा मित्रांनो, आपली ही अवस्था या हत्तीसारखीच झालेली आहे का?
आपल्या मनामध्ये सुद्धा ज्या लिमिटिंग बिलीफ्स आहेत त्या आपल्याला आपल्या मार्गामध्ये अशा या भिंती किंवा हे असे अदृश्य पिंजरे बनवून आपल्याला अडकवून ठेवतायत का? आपल्या प्रगतीमध्ये मर्यादा बनतायत का? हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. मग जर आपण हे बघायला गेलो की या सगळ्या लिमिटिंग बिलीफ्स कोणत्या आहेत, तर बघा, पहिलं म्हणजे तर माझं नशीबच खराब आहे. किंवा बऱ्याचदा आपण ऐकलंय की मला ह्या गोष्टी करायच्यात पण माझ्याकडे वेळच नाही. आता वेळ नाही हे वास्तव जरी असलं तरीही आवड असेल तर सवड मिळते, हेही खरं आहे की नाही मित्रांनो? मग मला वेळ नाही म्हणून ही गोष्ट मला करता येत नाही, किंवा माझ्याकडे वेळच नाहीये म्हणून मला व्यायाम करता येत नाहीये आणि म्हणून माझं वजन वाढतंय किंवा माझ्या आरोग्याच्या या समस्या निर्माण होत आहेत. मग बघा, ही वेळ नसल्याची लिमिटिंग बिलीफ आपण पाळून ठेवलेली आहे की नाही आपल्या मनामध्ये. मग ह्याच अशा सगळ्या बिलीफ सिस्टमला आपल्याला ब्रेक करायचंय. तुम्हाला सुद्धा ज्या अशा लिमिटिंग बिलीफ्स तुम्ही बोललेल्या किंवा इतरांकडून तुम्ही ऐकलेल्या आठवतील त्या या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा, म्हणजे इतरांना सुद्धा या आयडेंटिफाय करायला मदत होईल आणि तुम्ही त्यांना इन्स्पायर करू शकाल, मदत करू शकाल. तर बघा, आता आपण बघूयात की या लिमिटिंग बिलीफ्सना ब्रेक कसं करायचं. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे, तर आयडेंटिफाय अँड राईट. तर आपलं एक जर्नल घ्यायचं आहे. त्या जर्नलमध्ये किंवा आपल्या साधे एक वही घ्या, त्या वहीमध्ये लिहून काढा की असे माझ्या मनातले कुठले विचार आहेत की जे मला एखादी गोष्ट करण्यापासून मागे खेचतात. मग आता एक एक्झाम्पल आपण इथे घेऊयात. जर मला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा मला माझा एखादा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये मला काही भाषण द्यायचं आहे किंवा किंवा एखादी कथा सादर करायची आहे किंवा एखादं गाणं म्हणायचं आहे, एखादी गोष्ट सांगायची आहे. या सगळ्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि मला मनापासून करण्याची खरं तर इच्छा पण आहे, पण लोक काय म्हणतील, मला हसतील का? किंवा मी जेव्हा स्टेजवरती जाईल किंवा 4 चौघांच्यात उभी राहील तेव्हा लोक मला नावं ठेवतील का? हिला येत नाहीये तरीही सगळ्यांच्या समोर बोलायचं धाडस करतेय असं मला म्हणतील का? किंवा हिला बोलताच येत नाहीये पण तरीही ही मात्र इथं बोलायला आलीये, किती चुका करतेय ही, असं म्हणतील का? तर लोकांच्या नजरेतूनच आपण जर आपल्याला बघत राहिलो आणि लोक आपल्याला नावं ठेवतील का या विचारामध्ये आपण आपला तो विचार जर किंवा आपल्याला जे करायचं ते आपण जर टाळत राहिलो तर मात्र बघा, ती गोष्ट तुम्हाला लिमिटिंग बिलीफ म्हणून ठरते की नाही. तुमची ती गैरसमजूत होतीये, पण तुम्हाला ती समजूत वाटतेय पण खरं तर ती गैरसमजूत आहे आणि मग ती वेळेच आपल्याला ब्रेक करायची. मग अशी जर समजूत आपण ओळखून काढली आणि लिहून काढली तर मग काय होतं, त्याच्यावरती विचार करायला आपला मेंदू तयार होतो किंवा आपलं मन त्याला मानायला तयार होतं. अन्यथा आपण ती गोष्ट इतकी खरी मानतो की त्यामुळे आपण कधी पुढे जाण्याचं आणि ती गोष्ट करण्याचं धाडसच करत नाही. आता आयडेंटिफाय आणि राईट हे झाल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय, तर या गोष्टीला आपल्याला चॅलेंज द्यायचंय. म्हणजे काय करायचंय, तर आता त्याच समजुती, आता हीच समजूत जर घेतली की मला भाषण करता येत नाही किंवा मला 4 चौघांच्यात पुढे जाऊन काही बोलता येत नाही, मग या समजुतीला आपण चॅलेंज करायचं, आव्हान द्यायचं आणि मग लिहून काढायचं की असं काही पास्टमध्ये, भूतकाळामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत का की जेव्हा मी बोलली आहे आणि लोकांनी मला नावं नाही ठेवली, उलट मला अप्रिशिएट केलंय, रेकॉग्नाइज केलेलं आहे. अगदी छोटंसं भाषण का असेना किंवा काही 4 वाक्य का असेना, पण मी बोलले आहे का? मग जेव्हा आपण सगळे ग्रुपमध्ये जमतो किंवा कुणाचा सत्कार करायचा असतो किंवा एखाद्याचा वाढदिवस असतो आणि त्याच्याविषयी 4 वाक्य चांगली बोलायची असतात आपल्याला, तर अशा वेळेला आपण याच्या आधी कधी बोललोय का, बोलायचा प्रयत्न केलाय का? कधीतरी आपण असा प्रयत्न केला असेलच. मग ते आठवून ठेवायचंय आणि ते लिहून काढायचे की हो, मी याच्या आधी ही गोष्ट केलेली आहे, पण काही लोकांनी मला नावं ठेवली आणि मग मात्र माझ्या मनामध्ये ती समजूत बसली की मला बोलता येत नाही किंवा लोक मला हसली आणि मग मात्र मी मागे आले आणि ठरवलं की आता मी काही परत याच्या पुढे बोलण्याचं धाडस करणार नाही. मग या गोष्टीला तुम्ही चॅलेंज द्या की अजूनही तसंच आहे का, माझ्यात काहीच इम्प्रूव्हमेंट झाली नाहीये का, अजूनही मी 4 वाक्य सुद्धा चांगली लोकांच्या समोर जाऊन धीटपणे
समाधीटपणे बोलू शकत नाहीये का? जेव्हा आपण स्वतःलाच असं चॅलेंज द्यायला सुरुवात करतो त्यावेळेला आपला मेंदू ती गोष्ट करायला तयार होतो. आपलं सगळं शरीर, आपली ही सगळी सिस्टम आपल्याला मग त्या गोष्टीला करण्यासाठी प्रेरित करते आणि मग आपण सहजासहजी ती गोष्ट करू शकतो. अजून एक इथं समजूत बघा की मला वेळ नाही, मला व्यायाम करायचा आहे, जिम करायचं आहे, योगा क्लास करायचा आहे, पण माझ्याकडे वेळच नाही, किंवा मला रोज वॉकिंगला जायचं आहे पण मला वेळच नाही आहे. आता ही खरं तर लिमिटिंग बिलीफ सिस्टम आहे आपली, की जी आपल्याला मागे खेचते. मग बघा, आपली प्रायोरिटी इथं जर लिहून काढली की मला व्यायाम करणं खरंच किती गरजेचं आहे, मग तिथं जर लिहून काढलं की मला आत्ता हे हेल्थ इश्यूज आहेत किंवा हे हेल्थ इश्यूज येऊ नये म्हणून मला करायचं आहे, मग हे काढल्यानंतर आपल्या मनासमोर एक रियालिटी येते, एक रिअल पिक्चर उभं राहतं. आणि मग जर आपल्याला दिवसभराचा सगळा गोषवारा आपण जर घेतला की मला दिवसभरामध्ये 15 मिनिटं सुद्धा मिळू नयेत का वॉकिंगसाठी, दिवसभरातली 15 मिनिटं सुद्धा मी माझ्या व्यायामासाठी नाही काढू शकत आहे का? मग जर इथं आपण आपलं मग टाइम टेबल फिक्स केलं किंवा अजून काही गोष्टी शोधून काढल्या की ज्या या आपल्या मला वेळ नाही या गोष्टीला चॅलेंज देऊ शकतील, ह्या काढल्या, तर मग आपल्याला वेळ मिळतोय ही सिस्टम, ही बिलीफ सिस्टम आपली रुजायला लागते आणि माझ्याकडे पुरेसा वेळ आहे हे आपल्याला पटायला लागतं आणि आपोआपच आपलं शरीर त्यानुसार आपल्याला साथ देतं, मनही साथ देतं आणि ती गोष्ट आपल्याकडून घडून येते. आता अजून एक याच्यामध्ये इथं आपण असं लिहू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो की आय एम नॉट गुड इनफ, असं बऱ्याच जणांना वाटतं. किंवा माझं आता वय झालं आणि आता मला काही शिकता येत नाही, नवीन मला शिकताच येत नाही आहे, म्हणजे नवीन डिव्हाइस हँडल करणं, काही मोबाईल हँडल करणं, नवीन फीचर्स शिकून घेणं मला जमतच नाही आहे. ही जेव्हा बिलीफ सिस्टम आपल्याला मागे खेचते आणि त्या गोष्टी आपल्याला करू देत नाही, त्यावेळेला जर आपण आपल्याला चॅलेंज दिलं की अरे मला जेव्हा मी तरुण होते त्यावेळेला या गोष्टी मी सहज करू शकायचे, मग आता वय वाढल्यामुळे असं वेगळं असं माझ्यात काय घडलंय, उलट माझी मॅच्युरिटी आणखीन वाढलेली आहे आणि आता आणखीन चांगल्या गोष्टी मी करू शकत आहे. हे जर असं आपलं वयाच्या बाबतीत आपलं जर काही बिलीफ सिस्टम असेल तर त्याला असं चॅलेंज आपण देऊ शकतो आणि त्याच्यातून ती कृती करायला आपल्या मनाला प्रेरित करू शकतो. आय एम नॉट गुड इनफ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण भूतकाळातल्या आपलं पुन्हा एकदा अशा आयडेंटिफाय करायच्या गोष्टी की मी पूर्वी अशा कितीतरी गोष्टी केल्या असतील ना की जिथे मी सिद्ध केलेलं आहे ऑलरेडी. मग जेव्हा आपण या अशा गोष्टी आठवायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मनाला पटतं की हो, माझ्यातही क्षमता आहे आणि जर ती क्षमता नसेल तर मी त्या गोष्टी शिकून घेऊन करून दाखवू शकत आहे. हे जेव्हा आपण आपल्या मनाला या अशा सगळ्या एक्सरसाइजेसमधून पटवून देतो त्यावेळेला आपलं मन आपोआप त्या गोष्टी करायला तयार होतं. आपल्या सबकॉन्शियसमध्ये आपण या प्रकारे रिप्रोग्रॅमिंग करतो. आता याच रिप्रोग्रॅमिंगचा पुढचा टप्पा काय येतोय की याच्यामध्ये आपल्याला ज्या आपल्या लिमिटिंग बिलीफ्स आहेत ना त्यांना आपल्याला सकारात्मक विचारांनी रिप्लेस करायचं आहे. पहिलं आपण पाहिलं की आयडेंटिफाय अँड राईट, दुसरं आपण पाहिलं की चॅलेंज युअर लिमिटिंग बिलीफ्स आणि तिसरं आता आपण पाहतोय की रिप्रोग्रॅम इट किंवा रिप्लेस इट विथ पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स. मग आता जर का मी विचार करत असेल की माझ्याकडे वेळच नाही तर मी त्या गोष्टीला रिप्लेस करू शकते या अशा प्रकारच्या विधानांनी की मी खूप बिझी आहे पण माझ्या आरोग्यासाठी किंवा माझ्या वेलबिईंगसाठी मी दिवसाचा अर्धा तास जरूर काढू शकते. जसं बाकीच्या गोष्टींना मी माझा टाईम अलोकेट करत आहे त्या प्रकारेच माझ्या स्वतःसाठी सुद्धा मी हा टाईम अलोकेट करू शकत आहे. फक्त मला माझं टाईम मॅनेजमेंट फिक्स करणं गरजेचं आहे. एकदा का हे रिप्रोग्रॅमिंग व्हायला लागलं की मग बघा मित्रांनो, तुम्हाला त्याचे परिणाम छान असे दिसून येते. किंवा माझं वय झालं आहे आणि आता मला नवीन काही शिकता येत नाही आहे, मी शिकूच शकत नाही आहे नवीन काही, याला सुद्धा तुम्ही रिप्लेस करू शकता की मी जर कुणाची मदत घेतली, शिकून घेतलं तर अजूनही मला शिकण्याची उर्मी आहे, मी शिकू शकत आहे, मी सक्षम आहे, मी शिकण्यासाठी मी पात्र आहे. या गोष्टींना आपण मग आपल्या या सगळ्या पॉझिटिव्ह स्टेटमेंट्सनी रिप्लेस करतो. आणि हे करताना कधी कधी हेही लक्षात येतं बघा मित्रांनो की काही गोष्टींमध्ये ना मदत मागायची आपल्याला लाज वाटते. आपल्याला वाटतं की अरे
एवढ्याशा गोष्टीसाठी मी दुसऱ्यांना विचारलं तर दुसरे मला नावं ठेवतील का, हसतील का, हिला एवढंही येत नाही किंवा याला एवढंही जमत नाही असं म्हणतील का. पण मित्रांनो, हा विचार आपल्याला बाजूला सारून द्यायचा आहे. मदत मागण्यासाठी कधीही माघार घ्यायची नाही, कधीही लाज बाळगायची नाही. जरी आपलं वय झालं असलं तरीही आपल्या लहानांकडूनही जरी मदत मागितली तरी त्यात गैर असं काहीच नाही आहे. कारण शिकण्याचं असं काहीच वय नाही आहे आणि मदत मागण्याचं सुद्धा काहीच वय नाही आहे. कधी कधी एखादा सिनियर एम्प्लॉई आहे पण एखाद्या ज्युनियरकडून, फ्रेशरकडून सुद्धा तो शिकू शकतो. हा लर्निंगचा फक्त ॲटिट्यूड आणि माइंडसेट आपल्याला पाहिजे. म्हणजे मग बघा, आपल्या ज्या लिमिटिंग बिलीफ्स आहेत ना त्यासुद्धा दूर होऊन योग्य ती कृती करायला आपल्याला मदत मिळत जाते. आणि मग आता चौथी स्टेप याच्यामध्ये आपण काय बघायची की गॅदर एव्हिडन्सेस. जेव्हा असा पुरावा मिळतो ना कृतीतून, तेव्हा तुमचा मेंदू, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतं आणि मग बघा तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्यासारखं ती गोष्ट तुम्हाला जमायला लागते. मग आता अशा प्रकारे हा अभ्यासाद्वारे आपण या 4 पायऱ्या आपल्या आयुष्यात उतरवायच्या आहेत. हा एक्सरसाइज रोज आपण जर करून बघितला तर आपल्या लिमिटिंग बिलीफ्सना आयडेंटिफाय करून त्यांना आपल्यामधून दूर करणं आपल्याला सहज शक्य होणार आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा येतो मित्रांनो, तो म्हणजे की या लिमिटिंग बिलीफ्स आपल्यामध्ये रुजण्यासाठी खत पाणी घालण्याचं काम कोण करतं, तर तो म्हणजे आपला अहंकार, इगो, आपली भीती, कुठल्याही गोष्टीचा जो फिअर फॅक्टर आहे तो. तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर इनसिक्युरिटी. बऱ्याचदा आपल्याला असुरक्षिततेची भावना वाटत असते आणि त्याच्यातून सुद्धा ह्या लिमिटिंग बिलीफ्स तयार होतात. आणि पुढची गोष्ट म्हणजे तर आपला नशिबावरती अतिशय ठाम विश्वास असतो की माझं नशीब नाहीच आहे चांगलं आणि माझ्याकडून ही गोष्ट होणारच नाही. कुठलीच गोष्ट मला सहजपणे मिळत नाही, सहज साध्य नाही आहे किंवा माझ्या आयुष्यात योग्य वेळेला योग्य गोष्टी घडतच नाही, मग मी कितीही हार्डवर्क करू देतो. किंवा असंही आपल्याला बऱ्याचदा लहानपणापासूनही ऐकवलं गेलं असतं की अमुक एक गोष्ट तुला लाभत नाही, या दिवशी तू काम केलं तर ते चांगलं होतच नाही. आणि मग त्या सगळ्या लिमिटिंग बिलीफ्स आपल्यामध्ये बसलेल्या असतात. तर ह्या गोष्टी आपल्या इगोवरती, आपल्या भीतीवरती, इन्सिक्युरिटीजवरती सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणजे मग आपल्याला स्व ओळख होत जाणार आहे आणि मग आपल्याला कळत जाणार आहे मित्रांनो की या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये कुठून आल्या आहेत, आपण त्यांना आपल्यामध्ये का थारा दिला आहे. या आपल्यालाच मर्यादा घालणाऱ्या विचारांना, धारणांना आपण आपल्या मनामध्ये अजूनही का जागा दिली आहे आणि या सगळ्यांमुळे आपणच आपल्याला एका अदृश्य अशा पिंजऱ्यामध्ये का कैद करून ठेवलं आहे. एखाद्या कम्फर्ट झोनमध्ये आपण का अडकून राहिलो आहे. खरं तर कम्फर्ट झोनच्या बाहेर खरा कम्फर्ट असतो, पण कम्फर्ट झोन हा भासमानरित्या आपल्याला दाखवत राहतो की नाही तू इथेच सुरक्षित आहेस. मग अशामुळे कित्येकदा नोकरीत बदल करण्यासाठी, प्रोजेक्ट चेंज करण्यासाठी किंवा एखादा वेगळा विषय, वेगळी वाट हाताळण्यासाठी, वेगळं करिअर ऑप्शन स्वीकारण्यासाठी सुद्धा आपण घाबरत असतो. आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ना मित्रांनो, आपल्याला मनमोकळं जगता येत नाही. उगाचच काहीतरी गाडा ओढत राहतोय आपण, सगळा हे रहाट गाडगत चालू आहे जीवनाचं. अशा प्रकारे दिवस येतो, दिवस जातो, या सगळ्या गोष्टी आपण मन मारून करतच राहतो. आणि मग मनामध्ये रिग्रेट येतो आणि मग आपण कंप्लेंट मोडमध्ये जातो, ब्लेम झोनमध्ये जातो, विक्टीम समजतो स्वतःला. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण आता ब्रेक करूयात. या सगळ्या गोष्टींची समरी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जरूर दिली जाईल मित्रांनो. त्या गोष्टी रिवाईज करून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही त्या इम्प्लिमेंट करा, एक्झिक्यूट करा आणि तुमच्या आयुष्यात होणारा त्याद्वारे चमत्कार बघा. आणि तुम्हाला याच्यातून जर फायदा झाला कमेंट्समध्ये नोंदवा, म्हणजे इतरांनासुद्धा त्याच्यातून मोटिवेशन मिळेल. मित्रांनो, आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर विषय. आणि 5व्या भागामध्ये आपण हा जो विषय बघणार आहोत तो विषय आहे की आपल्या जीवनाचा उद्देश कसा शोधायचा. ही स्व ओळखीतून आपण या 4 भागांपर्यंत इथपर्यंत आलो आहोत.
या 4ही भागांमध्ये सांगितले गेलेले एक्सरसाइजेस, याच्यातल्या सांगितलेले सगळ्या ॲक्टिव्हिटीज जर आपण केल्या, याच्यावरती विचार केला, अभ्यास केला, तर नक्कीच आपल्याला या 5व्या भागामध्ये आपला उद्देश, लाईफ पर्पज सापडणार आहे. आणि लाईफ पर्पज, तुमची पॅशन जेव्हा तुम्हाला कळते, त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बहरतं, खऱ्या अर्थाने फुलतं. जे काही तुम्ही काम करता त्याच्यातून तुम्हाला आनंद आणि आनंद आणि एक ऊर्जा प्राप्त होते. मग असं ऊर्जावान जीवन तुम्हाला जगायचं आहे का? जे समाधान तुम्हाला कामातून हवं आहे ते मिळवायचं आहे का? जीवनामधला पुरेपूर आनंद घेऊन या जीवनाला सफल संपूर्ण बनवायचं आहे का? यासाठी स्टे ट्यून्ड आणि पुढचा भाग, येणारा भाग 5वा नक्कीच पहा. मित्रांनो, इथं आता हा व्हिडिओ संपवण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास, याच्यातील विचार आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, ज्या योगे त्यांना सुद्धा स्वओळखीतून स्वविकास साधणं शक्य होईल. निदान त्या दृष्टीने विचार तरी करायला आपण उद्युक्त होऊ. भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.